आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय झालं शेखर, तुला आवडली नाहीये का ती मुलगी? छान आहे मा मुलगी, नाहीतर असतात एक एक गावठी काकूबाई। आता माने मुलगी शोधली आहे म्हणजे ती ग्रेटच असेल। बोल ना शेखर। काय आहे तू पण? मी मस्करी करत नाहीये, असेही आता तुझं लग्नाचं वय झालंच आहे। दोनाचे चार हात करायला काय हरकत आहे? करायचं तर आहेच ना, नाही कुठे म्हणतोय, पण इतक्यात मग केव्हा करायचं? वेळ निघून गेल्यावर? हे बघ, या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही। सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला हव्या, अगदी लग्न। हो अगं, पण हे असं अचानक आपण नंतर बघूयात ना, काय बाबा। हे बघ शेखर, नाही आहे ना तुला मुलगी पसंत यातली, तर मग नक्की मनात कोण आहे ते तरी सांग। कुणाच्या प्रेमात आहेस का सांग मला। कविता झालं, घेतलंस ना भाजून तू? एक काम धड करता येत नाही तुला। अगं ते गरम पाण्याचं पातेलं हातात घेऊन मिरवायची काय गरज होती? अरे किशोर, चुकून पडला असेल निष्ठून हातातून, मुद्दाम कोणी करतं का काही? अहो बाबा, पण तिलाच भाजलं ना। अरे हे बघ, तू आधी शांत हो, शांत हो आधी। किशोर शांत रहा, ठीक आहे? कविता लागलंय का खूप? वहिनी तू, अरे शेखर बैस बैस, तू बस, तू उठू नकोस, आम्ही बघतो काय ते। शेखर मी आहे ना। बर, सगळ्याशी सगळं वाढून झालंय ना? मामा तुम्ही तर असं विचारायला लागलाय जस का आता हात बीत जोडून श्लोकच म्हणणार आहे तुम्ही। म्हणू का म्हणू का? मला काय येत नाही बाबा। बरं वाटतंय ना वहिनी आता? हो। बघ मा, तुझ्या हाताला किती गुण आहे। तू मलम लावलं आणि लगेच दुखायचं थांबलं। बरं वाटतंय तिला आता, हो ना ग? शेखर मला सांगा, मला सांग, तुझ्या मनात आहे का कुणी? कुणाच्या प्रेमात आहेस का? मा तू का सारखं सारखं त्याला विचारतेस? आणि तो का सांगेल तुला? आपण काही त्याचे सख्खे आहोत का बरं? नाही, सख्खे सख्खे असतात मा, आणि सावत्र सावत्र असतात। आतापर्यंत 4 वेळा विचारलंस तू त्याला, तरी त्यानं तुला किंमत नाही दिली। बरोबर आहे माया तुझं। तो का सांगेल ना मला? मी थोडी त्याची आई आहे। आज त्याची जन्मदाती आई असती तर लगेच मन मोकळं करून मोकळा झाला असता, पण नाही, मला नाही सांगणार, माझ्यावर विश्वासच नाहीये त्याचा। परमेश्वरा, कसं पटेल ह्या मुलाला की मी याच्यावर मुलासारखं प्रेम करते, मी याला खरंच माझा मुलगा मानते, पण नाही। ठीक आहे, नाही सांगायचं ना तुला?
जाऊ दे मग. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय किंमत आहे ते कळलं मला. मला काही किंमतच नाही. नको सांगू. असू दे, नको सांगू. मा, त्याच्या मनात तुझ्याविषयी थोडी जरी किंमत असती ना तर त्यानं लगेच सांगितलं असतं. राहू दे मग. आपण आहोत कोणाचे? आपल्याला तो आपलं मानतच नाही. अगं मी याच्या भल्यासाठी बोलत होते. असं काहीतरी वाटेत झालं, कुणीतरी आलं, याला हॉस्पिटलमध्ये टाकून गेलं, याच्याजवळ आपलं कुणीतरी असावं म्हणून मी सांगत होते. कुणाची तरी सोबत असावी, आपण असे दूर राहतो, काळजीपोटी बोलत होते मी याला. पण असो, माझा काय अधिकार आहे ना तुझ्यावर अशी जबरदस्ती करण्याचा? मी आपलं चांगल्यासाठी बोलत होते. आई, आहे तुझा अधिकार आणि त्या हक्कानेच मी तुला सांगतोय की आहे एक मुलगी. अंबिका नाव आहे तिचं. शेखर, हा मग या आधी नाही सांगायचं का? हा, छुपा रुस्तुमच निघालास तू. आणि कुठं असते ही मुलगी? आपल्या लायकीची आहे ना? आय मीन आपल्या बरोबरीची आहे ना? तुला शोभणारी आहे ना दादा? अगं ती कुणी असू दे, माझ्या शेखरला ती आवडते ना, ते महत्वाचं आहे. अरे पण असते कुठे तुझी अंबिका? आणि कोण कोण असतं तिच्या घरी? आई, बाबा, भाऊ, बहीण कोण असतं घरी? आहे म्हणजे तुम्हाला ऐकायला जड जाईल, ज्या व्यक्तीमुळे मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं त्याच जयदेवराजे शिर्केची ही बहीण. आई, अगं अंबिकाना खरंच खूप चांगली मुलगी आहे. म्हणजे एकदम मन मिळावू आहे, एकदम स्वभावाने चांगली. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तिचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही लग्नाची स्वप्न सुद्धा बघितली आहे. आज मी खूप खुश आहे. मला कळतच नाही, अरे माझा मुलगा प्रेमात आहे. मला माहितीये तुझी निवड योग्यच असणार आहे. असू दे ना, ती जयदेवची बहीण असू दे. मी स्वतः जाईल जयदेवच्या घरी तुझ्यासाठी मागणी घालायला. याचा काहीच उपयोग नाही आहे आता. तो या लग्नाला ना कधीच तयार नाही होणार. त्याच्या मनात माझ्याबद्दल इतका राग, इतका तिरस्कार भरलाय ना की तो कधीच तयार नाही होणार आहे. तो नकारच देणार आहे बघ. पण झालंय काय एवढा का चिडलाय तो तुझ्यावर? सांगतो. आणि जर कर्जाची परतफेड झाली नाही ना तर मी स्वतः तुमच्यावर गुन्हा दाखल करेन.
तुमच्या बँकेचा एक बी पैसा ठेवणार नाहीत माझी माणसं. अहो जरा नड होती म्हणून अरे एवढा कळवळा आहे तर तू भर ना त्यांचं कर्ज. नाहीतरी त्यांच्या जीवावर श्रीमंत झाला असशील ना तू. काय इथल्या सरपंचांनी आपल्याला लिहून दिलं ना की गावकऱ्यांनी जर वेळेत कर्ज फेडलं नाही तर आपण सरपंचाच्या घरावर जप्ती आणू शकतो. त्यामुळे सर आपण एक काम करूया, मुदतीपर्यंत वाट बघूया, नंतर मी आहेच. हे ते पेपर आहेत ज्यावर असं लिहिलेलं आहे की तुम्ही कर्ज फेडलं नाही तर बँक तुमच्या घरावर जप्तीची कारवाई करू शकते. येत्या 2 दिवसात तुमच्या घरावर जप्ती येणार आणि कारवाई होणार. बरं झालं लग्न होण्यापूर्वीची कारवाई झाली. ही सोयरी कामाला करायचीच नाहीये. हे लग्न मोडलं असं समजा आता. तुमचं काहीही असेल पण मी माझा बदला पूर्ण घेणार. तू माझा बाण असशील शेखर आणि जयदेव शिकार. हीच योग्य वेळ आहे त्या जयदेवचा बदला घेण्याची आणि तो मी घेणारच. आणि या सगळ्यांमुळे मला नाही वाटत तू कधी तयार होईल. असा कसा तयार होणार नाही? नाही म्हणजे मी स्वतः जाईन त्याच्याकडे आणि अंबिकाच या घरची सून होणार. तुझी बायको अंबिकाच असेल, मी शब्द देते तुला. अहो झालं का तुझं सुरू? भाऊ जे आहे ना कसला मस्त बेत आकलाय. सगळी एका पंक्ती जेवायची. अगं त्यानं आनंद वाढतोय, स्नेह वाढतोय, हा आपुलकी वाढतीय. आणि तू आहेस आम्हाला गोड गोड खायला घालून तू खारा अश्रू ढाळायला लागलेस होय. रडत नाही मी. अरे ह्या आनंदानं डोळ्यात पाणी आले. आता कसं सगळं ठीकठाक झालंय बघ. राघव बी आता सुधारायला लागलाय, कष्ट करायला लागलाय आणि माझा जया बी सुटून आला घरात. मग अशा वेळेला आनंदानं डोळ्यात पाणी येणारच की. बरोबर आहे आजीच. मामा नाही बाकी समधी आहे ती पण फक्त 2 माणसांची कमी आहे बघा. या जेवणाच्या कार्यक्रमाला नानन राघव असलेस तर बरं झालं असतं नाही का? अरे ते डेअरीच्या कामासाठी गेले. तिथं त्यांना किती वेळ लागेल काय माहिती. तिथं गेले नसते तर नक्की आले असते बघ. जावई येता घरा, करा आनंद सोहळा साजरा. 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हासनी. आता तुमचंच नाव काढलं होतं. अहो आम्हाला 100 तर तुम्हाला 150 वर्ष आयुष्य सासूबाई. बरं ऐका, यंदा एक नाही 2-2 जावई आल्यात बरं का राजा शिर्क्यांचे. ना ना राघव अहो या की आत या. या बसा जेवायला. आशू आंबी घ्या ताटा या वाढायला. अरे जया नाही नको राहू दे. अरे काय झालं? जया जरा तुझ्या बरोबर बोलायचं होतं. आता नको, आधी जेवायला बसा. सगळी जेवायची खोळंबल्यात. जेवा
आणि मग निवांत बसून काय बोलायचं तेवढं बोला. निवांत बसा आता जेवायला. नाही आजी, अगोदर जरा बोलून घेतो, जरा महत्वाचं आहे. जया, 2 मिनिट. बर चल. हाल. चल ये. ये रे जया. राघव काय झालं? नाही म्हणजे काय बोलायचं तुला? म्हणजे तू असं देवारात घेऊन आलास म्हणून म्हणलं. सांगतो. अगोदर हे धर पैसे. अरे एवढे पैसे? सगळं सांगतो, हे आधी घे तर घे. अरे अरे पण राघव, हे एवढे समजे पैसे मला. जया, सगळं सांगतो, आधी हे पैसे तू स्वतःच्या हाताने देवापुढे ठेव. देव पुढे? अरे पण राघव एकदा सांग तर. ठेव रे, सांगतो तुला, ठेव. बर. बर राघव, आता सांग, हे समजे कसले पैसे आणि देवापुढे का ठेवायला सांगितलं? सांगतो. आता दूध संकलन केंद्राच्या जागेच्या मालकाला भाडे तत्वावर पैसे द्यायचे, ते हे पैसे, आणि ते तू तुझ्याकडेच ठेव, कारण तुझ्याकडे ते सुरक्षित राहतील. माझ्याकडे राहिले तर कुठेतरी खर्च होतील आणि हरवतील ही भीती आहे मला. तुझ्याकडे कसे सेफ राहतील, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तुझ्याकडनं घेऊन जाईन की. अरे पण राघव, माझ्याकडे कशाला? त्यापरीस तू आत्याकडे दे की. जया, हे बघ, तू माझा मोठा भाऊ आहेस, आणि किती बी झालं तरी मोठा भाऊच लहान भावाला सांभाळून घेत असतो, त्याच्या वस्तू सांभाळत असतो. तेव्हा हे पैसे तुझ्याकडे ठेव, तुझ्याकडे सुरक्षित राहतील. हा, एक मोठा भाऊ म्हणून करशील ना एवढं माझ्यासाठी? राघव, तुझ्यात केवढा मोठा बदल झालाय सर. आता योच सांगू, पण असंच कायम ठेव. महाग काय सॉलिड ऍक्टिंग केली आहेस तू. सगळं खोट तरी अगदी खरी वाटेल अशी कमाल ऍक्टिंग केली आहेस तू. तू फक्त मान नाही आहेस तर जगातली खूप मोठी ऍक्टर आहेस. आणि मला नाही वाटत की तुझ्याशिवाय हे इतकं सुंदर कोणाला जमू शकेल. हा नाटकलीचा खेळच आपल्याला आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचवणार आहे. बदला, फक्त आणि फक्त बदला, एवढाच टार्गेट आहे आपलं. इतकी वर्ष माझ्या मनात ही आग पेटते. माझ्या नवऱ्याला लॉकअप मध्ये टाकलं ना त्या लोकांनी, त्यांना मला रस्त्यावर आणायचं, आणि तेव्हाच ही धगधगणारी आग शांत होईल. घ्या आले. मी काय म्हणते आहो, या राघवनं ना डेअरी वगैरे सुरू करायच्या ऐवजी एखादी नाटक कंपनीत सुरू केलेली बरी. कारण काय ह्यांचं कधी काय कळत नाही ना. कधी चिडतात, कधी रडतात, कधी काय करतात, म्हणजे कळतच नाही ना काही. काय म्हणून मामी असं बोलत असते? आता सुधारायला लागलाय त्यो. जाऊ दे, हिला काय बोलायला जावं तर समजा अवघडच आहे. उगाच आता भरल्या घरात वाहत नको. या मामीच्या तर सगळ्यात पहिल्यांदा हिलाच कुठेतरी जत्रेत, मेळ्यात, सर्कशीत नाही तर नाटक कंपनीत सोडायला पाहिजे. बघेल तेव्हा 24 तास हिचीच नाटकं सुरू असतात. मी काय म्हणतो विनीता, आपल्या ताटात काय वाढली ते बघावं. उगाच दुसऱ्याची उकिडी फुकू नये. शेवटी आपल्याच अंगावर घाण उडते. समोर वाढले ना, खा की गप. दिसलं तुम्हाला माझं तोंड दिसलं? तरी म्हणलं अजून आमचे हे आम्हाला बोलले कशा नाहीत काही. विनीता गपच नाही तर. विश्वनाथ,
विनीता काय बोलली असेल, त्याचा राग आला असेल तर माफ करा बरं का. तिच्या वतीनं मी माफी मागतो. काय जरा फटकळ स्वभावाचे, शेवटी स्वभावाला औषध नाही. हे तुम्ही उभे का? रंगराव, राघव, बसा, जेवायला बसा की. होय, बसा आता तुम्ही बी जेवायला. ए पोरीनो, ताट घ्या त्यासनी वाढायला, आणि काय पाहिजे नको ते बघा. वय आणि पाहुणं पोटभर जेवायचं बरं काय, अजिबात लाजायचं नाही. काय पाहिजे ते मागून घ्यायचं. बसा. ए या ग पोरीनो. करा सुरू आता. घ्या तुम्ही बी सगळ्यांनी. अजय, माझ्या मनातल्या शंकेचं निरसन झालं. आणि दादा आनंदाने जेवले, म्हणजे राघवनं त्याला काहीतरी चांगलं सांगायला नेलं होतं.